काय लिहू मी कळत नाही, काय लिहू मी कळत नाही. बाबा या एका व्यक्तीसाठी असे कसे म्हणू शकते कोणी, असे कसे म्हणू शकते कोणी. कोणीही नसते कुणासाठी. जीवन खर्चले बाबांनी सारे, जीवन खर्चले बाबांनी सारे आपल्या कुटुंबातल्या माणसांसाठी. बघितलेच नाही बाबा तुम्हाला, बघितलेच नाही बाबा तुम्हाला कधी जगताना स्वतःसाठी. अशा आपल्या बाप माणसाबद्दल जाणून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना. ते सादर करणार आहेत एक गीत. गीताचे बोल आहे, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. यात एकूण सहभागी विद्यार्थी आहे 48, त्यात मुली 6 व मुले 42. यात मुली भार्गवी कोले, तनुजा माताडे, हर्षदा सोनुने, प्रिया कोलते, भाग्यश्री शिंदे, अंजली देवळे. मुले अभिषेक पांगळ, आलोक लुटे, अनिकेत जाधव, अनिकेत तुपशेंद्रे, अंश जगताप, गणेश कोमटकर, जीवन चव्हाण, सितीज केकांग, कुणाल काकडे, निखिल अंबोरे, ओम कटे, ओमकार राठोड, ओमकार खैरनार, प्रशांत जाधव, राज मदन, साई रायमल, साई राठोड, सार्थक गुसेकर, शोयन शर्मा, वेदांत राऊत, विवेक मिसाळे, आदित्य गोंगे, आदित्य गुरुकुल, चरण गाडेकर, गजेंद्र कोरडे, कार्तिक भुसारी, महेश पेटकर, मंगेश जोशी, ओम गोलप, ओम राठोड, ओमकार तावडे, ओमकार बोराडे, प्रथमेश त्रिभुवन, सारंग शिंदे, सार्थक पाटील, श्याम कुरे, शिवदीप चाटे, शुभम बडोदे, शुभम ताटे, वेदांत लुटे, विनायक बर्गे, यश बमनत. गीताचे बोल आहे, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून. भंडावले डोके गेले कामात बुडून. तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून. एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे. अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे. आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे. तुझ्यासाठी मीही थोडे लहानगे व्हावे. उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. हसूनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई. तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा.
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, कमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. अजून आठवतं बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये.